नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डावर कन्फर्म पैसे मिळणार आहेत यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत ते कोणकोणते जिल्हे आहेत, याचबरोबर डीबीटी मार्फत थेट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे। कोणते लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, हा शासन निर्णय या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याबाबत या ठिकाणी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रस्तावनेमध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 या शासन निर्णयानुसार आता 28 फेब्रुवारी 2023 जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता त्या शासन निर्णयासंदर्भात आपण याविषयी सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ आपण घेतलेला होता। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, पाहू शकता। बघा, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेस थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वयन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल केसरी शिधापत्रक धारकांना शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेमध्ये प्रतिमाह या ठिकाणी वाढ करून 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। वित्त विभाग अर्थ 16 यांनी दिनांक 22/10/2024 रोजीच्या टिप्पणीन्वये 14 जिल्हे एपीएल म्हणजेच केसरी शेतकरी डीबीटी योजनेसाठी अनिवार्य या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या। याऐवजी कार्यक्रमांतर्गत लेखाशीर्ष प्रस्थापित करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आले आहे। त्या अनुसरून नवीन लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी हा जे काही नवीन अपडेट आहे तो देण्यात आलेला आहे। कन्फर्म आता जे लाभार्थी या योजनेमध्ये बसतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रति महिना 170 रुपये याप्रमाणे थेट हे पैसे डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। यापूर्वी जे काही शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत पैसे वाटपा संदर्भातील ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी नक्की एकदा पाहून घ्या, सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल, यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या। मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।